नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये. आज 15 ऑगस्ट आहे आणि भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आहे. असं नाही की त्यानिमित्ताने कुठे आपण चाललो आहे, बट बाईक घेतला असून आपण कुठे बाईक राईडला गेलो नव्हतो. 1 वर्ष झालं मला बाईक घेऊन, पण या बाईकवरती अजून कुठे अशी मोठी राईड मारली नव्हती. सो आज ओकेजन पण आहे, वेळसुद्धा मिळाला आहे. तर आपण जातो आहे लोणावळा साईडला. एक 1 डे राईड आयटनरी आहे. सो आपण कुठे कसं जातो आहे ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला समजेलच. तर बघत राहा पुढे. तर ही आपली बाईक रेडी आहे. टँक बॅग लावली आपण, फॉग लाईट्स लावलेत, बट फॉग लाईट्सचा काही यूज तर होणार नाही आता. लेट्स सी, स्टे ट्यून. तर सकाळी 7 वाजता आपण आपली जर्नी चालू केली मुंबईवरून पुण्याच्या मार्गे, नॅशनल हायवे 48 पकडून, जो आपला ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. आणि त्या रूटने जाता जाता आज इंडिपेंडन्स डे असल्यामुळे खूपच जास्त गाड्यांची गर्दी होती. त्यामुळे खोपोली पोचेपर्यंत थोडं ट्रॅफिक लागलं. सिनरी एन्जॉय करत करत आम्ही खोपोलीपर्यंत पोचलो. पाऊस तर कंटिन्युअस सुरू होता, तर त्यामुळे थोडासा डिले झाला. घाटातून जाताना जे शार्प टर्न्स आहेत ते एन्जॉय करत करत आपण लोणावळ्यापर्यंत पोचलो. लोणावळ्यात वर पोचल्यानंतर मात्र असं वाटत होतं की सर्व मुंबई पुण्याची गर्दी आजच लोणावळ्यात आली की काय. शनिवार आणि 15 ऑगस्ट या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्यामुळे ज्या लोकांना सुट्टी नसायची त्यांना सुद्धा लॉंग विकेंड मिळाले. तर एनिवेज, असंच करत करत आम्ही जसं लोणावळ्याच्या पुढे आपण आलो, टायगर पॉईंटच्या आधी राजमाचीला जाणारा जो लेफ्ट टर्न आहे तो घेतला आणि नॅशनल हायवे 48 सोडला. आणि त्याच्यानंतर खरी गंमत सुरू झाली. कंप्लीट 10-12 किलोमीटर्सचा ऑफ राईड ट्रेल, आजूबाजूला डोंगर, एका बाजूला दरी आणि सगळीकडे नुसते वाहणारे धबधबे. तर ही सर्व गोष्टी एन्जॉय करत करत आम्ही पुढे जात राहिलो. वाटेत आपल्याला नंदी महाराजांचे सुद्धा दर्शन झाले. रस्त्यात सगळीकडे पाणी साचलं होतं. कंप्लीट ऑफ रोड असा ट्रेल होता. म्हणजे तुमच्याकडे जर ॲडव्हेंचर बाईक असेल तर तुम्हाला इथे बाईक चालवायला एक वेगळीच मजा येईल. तरी पण लोक स्कूटी वगैरेवर पण येत होते, म्हणजे त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. म्हणजे खरंच खूप मोठे मोठे दगड होते रस्त्यांमध्ये. चान्सेस होते की स्कूटी जी आहे ती जागेवर स्लिप होऊ शकते. बिकॉज एंडला जेव्हा खाली गाडी उतरवायची होती आम्हाला लेकजवळ, तेव्हा रस्ता एवढा काही फारसा चांगला नव्हता. त्यामुळे तो रस्ता बघून मी तरी गाडी उतरवलीच नाही तिकडे. गाडी थोडी मागेच लावून एक 4 ते 5 मिनटं आम्ही थोडं वॉकिंग करत गेलो लेकपर्यंत. पण तुमच्याकडे जर ॲडव्हेंचर बाईक असेल तर ती नक्कीच लेकपर्यंत जाऊ शकते. जेव्हा राजमाचीची ही जी 12 किलोमीटरची जी ऑफ रोड ट्रेल आहे ती स्टार्ट होते, त्याच्या स्टार्टिंग पॉईंटला एक 50 रुपये आपल्याला एंट्री फी द्यावी लागते पर बाईक. सो ती दिल्यानंतरच तुम्हाला पुढे सोडण्यात येतं. सो तुम्ही जर जात असाल तर ही एक गोष्ट पण लक्षात ठेवा. आणि इथून ह्या पॉईंटवरून आपल्याला लेकजवळ उतरायचं आहे. लेकजवळ गेल्यानंतर खरंच खूप भारी वाटत होतं. कंप्लीट लेक पाण्याने भरला होता. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट करत होतो की गाडी पूर्ण लेकजवळ जाईल, हे जे रील्समध्ये वगैरे दाखवले जातात तसं. पण तसं झालं नाही. पाऊस जास्त होता त्यामुळे लेक पाण्याने पूर्ण भरला होता.
तर आपली शिरोटा लेकला आपण गेलो होतो, पण तिथे गेल्यानंतर समजलं की दिस इज नॉट द करेक्ट टाइम टू विजिट शिरोटा लेक, बिकॉज पूर्ण लेकमध्ये पाणी भरलं होतं. सो तिथे थांबायला अशी प्लेस नव्हती पर्टिक्युलर. त्यामुळे मी तर सजेस्ट करेन की पावसाळ्यामध्ये वगैरे जर तुम्ही व्हिजिट करायचा प्लॅन करा असाल तर प्लीज ड्रॉप करा. पाऊस गेल्यानंतर थोडा काही दिवसांनी तुम्ही प्लॅन करू शकता. आणि पावसाळ्यात इकडे सीन्स मस्त आहेत. सगळीकडून धबधबे आहेत, पूर्ण ग्रीनरी आहे, सगळीकडे बायकर्स, लोकल लोक. वातावरण मस्त आहे इथे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. आता मे बी रिटर्न मुंबईला जायला निघू किंवा वाटेत बघू एका ठिकाणी जेवायला वगैरे थांबू. सो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.